त्या 2014च्या ह्याच्यामध्ये आधी माझे वडील गेले, पण वडील जाता क्षणी त्याच रात्री वडिलांनी येऊन सत्य समोर आणलं. अच्छा. माझ्या उशाजवळ बसूनच सांगितलं परत घरी नाही जायचं. मग दर रविवारी दादरच्या मठात जाणं, मी का जाते माहीत नाहीये, मी काय मागते हेही मला माहीत नाहीये, पण मी तिथे जाते. मी तेवढा वेळ घरापासून जी बाहेर पडायची म्हणजे पनवेल टू दादर हा दर रविवारी माझा प्रवास असायचा. ओके. ताप असू देत, थंडी असू देत, पाऊस असू देत, ऊन असू देत, काही असू देत, पण जायचं. तिथे बसायचं, म्हणजे तिथे बसून जी मला आत्मशांती मिळायची ती मला आठवडाभर अक्षरशः मी रखरखत्या हिच्यावर. आणि मला दिसते ती व्यक्ती कोण करते ते, कोण आहे ती. अच्छा. पण माझं मन मानत नाहीये, हा माझा भ्रम आहे, कारण रक्ताच्या नात्यात शक्यच नाही ना. तुम्ही माझे भाऊ आहात, करेक्ट, आणि माझा भाऊ, बरोबर, पण मी हे लाईव्ह सांगणार कुणाला, शक्य नाही ना, खरं नाही वाटणार आहे. बरोबर, दोघांची आई एकच आहे.